आमच्याकडे लग्नानंतर 5 परतानाची प्रथा असते. 5 परतान म्हणजे लग्नानंतर नवरा नवरीला आणि त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतात आणि ते जेवण असतं ते तिखट जेवण असतं, म्हणजे चिकन मटन किंवा ते जे खात असतील त्यांच्याप्रमाणे त्यांच्यासाठी बेत असतो. तसंच गावामध्ये इतर लोकांनासुद्धा बोलवलं जातं. आज आहे 5 परतानाचा दिवस आणि सगळी तयारी चालली आहे बघा. का बाबू का चुलीकडे एवढं सगळं करणं शक्य नसतं, त्यामुळे इथे पाटलदार आहे, तिथे सगळी तयारी चालू आहे. इथे दादा कांदा कापतोय, टॅमॅटो कापून झाला आहे. चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही असे 2 प्रकार बनवायचे आहेत. तर इथे माझ्या आत्याने आता सुरुवात केली आहे करायला. कांदा खोबरं भाजायला घेतलं आहे. गावाकडे लग्न म्हटलं 5 परतान किंवा बाकीचे जरी काही कार्यक्रम म्हटले ना की खूप मजा असते, कारण सगळेजण एकत्र मिळून काम करत असतात. इथे आता पुऱ्यांसाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर मी पुऱ्या तळायला बसणार आहे. चिकन फोडणीला टाकून झालं आहे आणि इथे आता पुऱ्या बनवायला बघा किती जणं बसलेत एकत्र आणि ती मोठी कढई म्हणजे त्याच्यामध्ये आता सगळे तळायचे आहेत. थोड्या पुऱ्या करून मी उठले आणि आता इथे तयारी आहे सोलकढीची. तर सोलकढीसाठी भरपूर असा नारळ घालतात. हे चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि हा बघा मस्त असं चिकनची ग्रेव्ही, म्हणजे सागोती म्हणतात आमच्याकडे. काय केलंय हे चिकन सुक्का, चिकनची ग्रेव्ही आहे, हे सुक्का आहे चिकन. हे जाड होणार ना अजून. अच्छा दही घालणार का? नाही ना, दही नाही, नाही दही सगळ्यांची. आजी झालंय ना, खुसर झाली तरी आजी झालंय ना, दुसऱ्या घरी आजी उठली तरी पुढे पट भरला. इथे आता पुरीमध्ये मीठ घालायचं काम चालू आहे. पुरीमध्ये मीठ घालून त्या पुऱ्या भाऊजींना द्यायच्या आणि इथे बघा त्याची सगळी तयारी चालू आहे. आता हे कोणालाच माहिती नाही, कारण मोठी लोकांना जर सांगितलं तर ते आपल्याला ओरडतील, म्हणून बघा इथे गपचूप हे काम चालू आहे. भाऊजींसाठी फक्त 4च पुऱ्या तशा तयार करणार आहेत आणि मग त्या त्यांच्या पानात वाढणार. ही फक्त एक गंमत म्हणून असतं, बाकी तर आम्ही नंतर त्यांना चांगलं जेवण देतोच, पण एक मजा म्हणून, मस्ती म्हणून त्यांना आठवण राहिली पाहिजे. एक आनंदाचा दिवस असतो आणि मजा मस्तीमुळे कसा तो दिवस आठवणीत राहतो आपल्या, त्यासाठी हे सगळं चाललं होतं, बाकी काही नाही. वगैरे आंबट करून नॉनव्हेज असलं की त्याच्यासोबत सोलकढी ही आमच्याकडे असतेच, त्यामुळे आता इथे सोलकढी बनवतोय आम्ही पाहुण्यांसाठी. तर बघा पाहुणे आलेत आता आणि नवरा नवरी पुढे आलेत बघा. आता त्यांची दृष्ट काढते आमची वहिनी. शौर्य बाजूला, शौर्य बाजूला. ते त्याची हे काढतात. शौर्य थांब.
घरी आल्यानंतर त्यांची दृष्ट काढून झाली आणि आता त्यांना देवळामध्ये आधी पाया पडायला घेऊन जातात आणि त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम असणार आहे, म्हणून आता ह्या निघालेल्या आहेत देवळाकडे. चार वाढले आहोत, दोनात रस्तो हा सांग ओळख दाखव बाबा. ह्यांचं गावचं डे गावच्या ठिकाणी ही खूप मजा असते. म्हणजे काही कार्यक्रम असले की गावातली सगळी मंडळी आपल्याकडे जेवायला असतात आणि आपण केलेलं जेवण त्यांना वाढायचं आणि ते जे सुख असतं ना ते खूपच वेगळं असतं. आणि मी खूप वर्षांनी हे सगळं बघते आणि माझ्या घरातलं लग्न, त्यामुळे मला तर खूपच मस्त वाटत होतं. मी थोडंफार इकडे तिकडे काम करत होते थोडंफार, पण जास्त ते मी सगळं अनुभवत होते. आणि बऱ्याच वर्षानंतर मी बघत होते. एवढं देव साक्षात विनयरावांचं नाव घेते, ठेवा लक्षात. लग्न म्हटलं की सगळ्या बहिणी एकत्र होतात आणि आम्ही एकत्रच लंगणामध्ये बसून जेवलो. खूप मस्त वाटलं. आता भाऊजींच्या ताटात ज्या 4 खाऱ्या पुऱ्या टाकल्या होत्या त्या आता त्यांनी खाल्ल्यात आणि त्यांचं रिॲक्शन बघा. दादा सांग टेस्टी काय कुठे गेले? खारट पुरी खाऊन आमच्या रूपाचाच मूड खराब झालेला. भाऊजी तर छान हसत होते. लग्नानंतर ती पहिल्यांदाच माहेरी आली होती, त्यामुळे तिची आणि भाऊजींची ओटी भरली. चाचू मलई बबली आता आमचा महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे बूट लपवला आहे, शेला लपवला आहे आणि त्यांची टोपी पण लपवली आहे आणि आता ती त्यांना द्यायची आहे. पण ते मजा असते, ती एक खूप आनंद असतो. त्याच्यासाठी त्यांना थोडंसं अडवायचं आहे. बघूया किती रुपयांची डील होती ती. का आला होय झाला झाला डन डन आधी दाखवा सांगा आम्ही आमची मागणी केली, तुमका जर वाटला तर द्या, नाही तर तुम्ही दिशात ती बरी आहात. चला मग आम्ही देतो, पण तुम्ही सांगायचं नाही आता आमका एवढेच द्यावं. आता तुझ्या मापाचे माते नाही घालू दे. आम्ही म्हटलं हो जाऊ दे जाऊ ते काय होणार नाही का त्याच्यात. ह्या काय केळी मेळीचा या होता मजा असते. हो ही जरा मजा आहे. बाकी काय जाऊ दे सगळं काय हे कसे अमुक घ्या करून आहे असं काय आहे.
सगळ्या झाल्यानंतर आता हा खूप हळवा क्षण होता जेव्हा तिला निरोप द्यायचा होता. सगळेच रडत होते. अरे लाव रे. केल्यान गुटोच केल्यान त्या व्हिडिओचं. आम्ही रडलो काय करता दीपला.